आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय कांदा पात आणि तीही नेहमीप्रमाणे डाळ घालून नाही बनवत तर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतोय। तर ही कांदा पात थोडीशी सुकलेली होती, चेंड्याच्या साईडला सुकलेली असते त्याच्यामुळे ती मी काढून घेतली सुरेने। आणि या पद्धतीने जे मोठे मोठे कांदे आहेत ते जेवताना खाताना हा ओला कांदा खूप छान लागतो। ज्यावेळेस आपण रस्सा भाजी खातो भाकरीसोबत त्यावेळेस हा कांदा खूप छान लागतो, म्हणून जे मोठे मोठे कांदे आहेत ते मी काढून ठेवले। कांदा या पद्धतीने सोलून घेतला। कांदा पात सगळी साफ केल्यानंतर मग मी पुन्हा ती धुवून घेतली, कारण साफ करताना भरपूर माती त्याला लागलेली असते। आणि मग जे छोटे छोटे कांदे आहेत त्यांना मी या पद्धतीने कापून बारीक एकदम कापून घेतलं आणि जी पात आहे तिला थोडंसं मोठं मोठं कापून घेतलं। तर अशा पद्धतीने आपण मस्त अशी कांदा पात साफ करून चांगली बारीक कापून घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये कापून मी ती काढून घेते। याच्यासाठी आपण एक वाटण देखील तयार करणार आहोत। त्याच्यासाठी लसूण आणि हिरव्या मिरच्या आपण घालणार आहोत। फक्त जास्त काही मसाले या भाजीला घालायचे नाहीत आणि ही भाजी खूप झटपट तयार होते। कांदा पात 2 ते 3 मिनिटातच शिजते। पाणी न घालता देखील ही भाजी केली जाते, पण आपण याच्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत। आणि एक असा इन्ग्रेडियंट आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत डाळीऐवजी, कारण नेहमीच चणा डाळ किंवा मूग डाळ भिजवलेली या भाजीमध्ये घातली जाते आणि डाळ घालून कांदा पात केली जाते। तर आता मी इथे ही सगळी भाजी कापून झाल्यानंतर फोडणी देणार आहे भाजीला। तर त्यावेळेस आपण बघूयात की आपण कुठला इन्ग्रेडियंट घालतो आहे आणि खूप झटपट होते। ऑफिस डब्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी खूप छान ही भाजी आहे। तर हे पहा, वाटण करण्यासाठी 7-8 हिरव्या मिरच्या आपण घालतोय, भरपूर लसूण वाटण करून घेतलं सुकच। कढई तापत ठेवली, 1 पळीभर तेल घातलं आणि 1 चमचाभर जिरं घातलं। जिरं चांगलं फुललं मंद आचेवर की जे वाटण आपण करून घेतलं हिरव्या मिरच्या आणि लसूण ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात। हिरवी मिरची आहे म्हणून चांगली मंद आचेवरती परतून घ्यायची। हिरवी मिरची आणि लसूणचा चांगला सुगंध सुटलेला आहे आणि हा आहे तो इन्ग्रेडियंट। तर आज आपण डाळीऐवजी चण्याच्या डाळीचं पीठ 2 चमचे इथे या फोडणीमध्येच घातलेलं आहे। तेलामध्ये घातलं आहे मंद आचेवरती, तेलामध्ये ते लगेचच परतलं जातं, तरी पण आपण मंद आचेवर त्याला मिनिटभर परतून घेऊयात। आणि आता ते लगेचच खाली करपायला लागलं म्हणून आपण त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घातलं। हे पाणी घालताना ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं तेच विसळून मी घातलेलं आहे 2 चमचे। तर आता ही फोडणी चांगली मिक्स करून घेतली आणि आता घालून घेऊयात आपण जी कांदा पात छान अशी कापून घेतलेली आहे। सर्वच कांदा पात याच्यामध्ये घालून घ्यायची। गॅस आपला आत्तापर्यंत मंदच आहे, कारण जी फोडणी आहे आणि आपली कढई देखील स्टीलची आहे तर त्याच्यामुळे फोडणी पटकन जळू शकते। तर आता ही कांदा पात घालून घेतल्यानंतर मी अजून थोडे 2 चमचे पाणी याच्यामध्ये घालते, कारण जे आपण बेसन पीठ घातलेलं आहे आणि स्टीलची कढई आहे तर खाली करपू शकते। आणि चवीनुसार मीठ घालून घेतले। तर मीठ घालताना लक्षात ठेवायचं ही कांद्याची पात आहे जेवढी आता तुम्हाला ही कढईभर दिसते, पण ज्यावेळेस ती शिजली जाईल 2च मिनिटात ती एकदम तळाला बसेल। म्हणजे जर 4 पट कांद्याची पात आहे ती 1 पटच भाजी शिजल्यानंतर तयार होते याचा अंदाज घेत मीठ घालायचं आहे। तर मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं, कारण जी तळाला आपली लसूण, हिरवी मिरची आणि बेसन पिठाची फोडणी होती ती खाली करपायला नको म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता याच्यावर झाकण ठेवूयात। आपण गॅस कुठे मोठा केला नाही, मंद आचेवरच 2 मिनिट झाकण ठेवून वाफ काढली आणि मस्त ही 2च मिनिटात भाजी तयार झालेली आहे। पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेऊयात। हे पहा, मस्त झटपट अशी ही कांदा पात आपली तयार झालेली आहे। ऑफिस डब्यासाठी, स्कूल डब्यासाठी खूप छान हा पर्याय आहे। नेहमीचीच 30 डाळी घालून कांदा पात करण्यापेक्षा एकदा या पद्धतीने कांदा पात करून पहा, खूप छान लागते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।